हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या MA05 ब्लॉग वरील आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, असा प्लॅन आहे का आज आता आम्ही सर्वजण जातोय फिरायला। ते बघू शकता तुम्ही, ही एक रिक्षा आणि ही एक रिक्षा, दोन रिक्षा घेऊन आपण फिरायला जातोय। आणि फिरायला कुठे जातोय ते थोड्या वेळात तुम्हाला समजून जाईल, पण तत्पूर्वी तुम्ही बघून घ्या। दोन रिक्षा घेऊन आणि एक रिक्षा ऑलरेडी आपली तिकडे गेलेली आहे, म्हणजे ज्या ठिकाणी जायचंय त्या ठिकाणी ऑलरेडी एक रिक्षा आपली पोहोचलेली आहे आणि ह्या दोन रिक्षा घेऊन आम्ही आता निघतोय इकडनं। तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका। सोबतच आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर मित्रांनो, आपल्या गेला होता एक साईडचा बल्ब, आता जस्ट आपण आता बसवलेला आहे आणि कॅबनं आपली पूर्ण मदत केली। थँक्यू बाई, हो ना, खूप मदत केली आपली, कारण एकदम अर्जंटमध्ये महत्वाचं होतं। आपलं एक हेडलाईट आपल्या समोरचा गेला होता, आता तो चेंज केलाय। आता आपल्याला निघायचं आहे आणि आपण आता आहोत इथे, लोकेशन बघू शकता, बजाज शोरूमचा ललित काट या ठिकाणी आहोत आणि इथून आता निघायचं आहे आपल्याला। फिरायला जायचं आहे, खूप सारं फिरायचे, खूप मजा करायची, खूप एन्जॉय करायचा आहे, खूप मस्ती करायची आहे। चला निघूयात आता इकडनं। परत आता कल्याणला जायचे, कल्याणवरून विशाला पिकअप करायचं आहे, कारण विशाल ऑलरेडी तिथे तयार होऊन बसलेला आहे। आता त्याला पिकअप करायचं, तसं तिकडून निघायचं आहे। तर मित्रांनो, सध्या आम्ही दुर्गडीला CNG पंपवरती ते बघू शकता, CNG पंप आणि आपल्या रिक्षा दोन। आता यामध्ये सर्वात अगोदर तर दोन्ही रिक्षामध्ये CNG फुल करून घ्यायचं आहे आणि इकडे निघायचं आहे शिर्डी। बघू शकता, या रिक्षामध्ये CNG फुल केलेला आहे आणि आता तिकडे आपली दुसरी रिक्षा CNG भरण्यासाठी लावलेली आहे। या दोन रिक्षा घेऊन आपल्याला जायचं आहे शिर्डीला। तुम्ही ते बघू शकता, एकदा CNG फुल केल्यानंतर आपल्याला समोर काही प्रॉब्लेम येणार नाही। तर मित्रांनो, हे पण रिक्षामध्ये CNG फुल झाला आहे। तर तुम्ही ते बघू शकता, या आहेत आम्ही एवढे जण आता निघतोय शिर्डीला। तर मित्रांनो, सध्या आम्ही वाशिंच्या जस्ट पुढे निघालोत आणि हे बघू शकता, एक रिक्षा समोर गेलेली आहे आपली आणि आता चालवत आहे, सध्या पवन रिक्षा चालवतोय आणि आता वाशिंच्या पुढे आहोत आम्ही। आणि आता वाजले आहेत किती वाजले बघा बरं जरा, खडक पाड्याला ते दुर्गडी फुल CNG केला दोन्ही रिक्षामध्ये। आता सध्या 5 वाजलेले आहेत आणि आता आपल्याला शिर्डी पर्यंत जायला किती वाजतील ते बघूयात। आता एकदम ढगाळ वातावरण देखील आहे, तुम्ही ते बघू शकता। खूप वातावरण चांगले, मस्त छान हवा लागत आहे, खूप म्हणजे एन्जॉय आमचा खूप होत आहे आणि मजा देखील एवढे मजा येत आहे ना, आणखी पुढे भरपूर मजा येणार आहे। आपला जर कुठे जायचा प्लॅन ठरला की आपल्याकडे असते रिक्षाशिवाय आपण कुठे जात नाहीत। बटन रिक्षा आहेत आपल्याला, सगळे नवीन रिक्षा, नवीन रिक्षा आहे, तोपर्यंत भरपूर फिरून घ्यायचंय। तर थोडा रस्त्याचा प्रॉब्लेम आहे, थोडा नॉर्मल। तर मित्रांनो, जस्ट शहापूरच्या जवळ आलेलो आहोत आम्ही आणि इथे खूप सारे ट्रॅफिक इथे लागलेले आहे, तुम्ही ते बघू शकता। आता इकडनं बाहेर पडायला खूप वेळ लागेल आम्हाला, खरंच काही कळत नाहीये। खूप म्हणजे ट्रॅफिक, अरे बोललो त्यांना ट्रॅफिक वगैरे काही नसेल, नॉनस्टॉप जाता येईल। नॉनस्टॉप म्हणजे थांबत तर जायचंच आहे, पण आता इथे ट्रॅफिक लागल्यामुळे थोडा प्रॉब्लेम आलेला आहे। तर चला बघूयात, आता निघूया ट्रॅफिक मधून हळू 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 हळू। हॅलो मित्रांनो, बघा इथे आम्ही थांबलेलो आता रोडच्या कडेला एकदम, आणि इथे आहे ही ट्रॅफिक चालू आहे। तर ही ट्रॅफिक चालू आहे, इथे ब्रिजचं काम चालू आहे, त्याचा जस्ट आम्ही ट्रॅफिकच्या बाहेर आलेलो आहोत आणि आमची गाडी मध्येच आहे, आणखी ट्रॅफिक मध्ये अडकलेली आहे गाडी। तर तेपर्यंत आम्ही आता इथे थांबणार आहोत थोडा वेळ, कारण आता सोबत जावं लागेल। आम्ही तर आलो पुढे, तर थोडं थांबतो आणि त्या गाडीचा वेट करतो, जशी ती गाडी येईल तसं आम्ही आता सोबत निघू। तर बघू शकता तुम्ही, किती सनाट गाड्या, एवढ्या फास्ट मध्ये गाड्या येत आहेत आणि इकडे देखील ज्या साईडला पण पूर्ण पॅक झालेला आहे। तर आता जायचं आपल्याला शिर्डीला आणि खरंच खूप म्हणजे मजा पण येत आहे। इथे बघू शकता तुम्ही आपली रिक्षा। हे पवन, खराब थामी एक लाट वर्गी, किन्ने सी मैं देखे आए हलाक करगी, किन्ने आंदे दिलां ते चला गई यारियां, जदों जांदी जांदी मेरे नाल गल करगी। मेरे दिल नाले लारे नी तू लाउण वाली ए, दिल तेरा जदों टुटूगा तां पता लगूगा। दिल नाले लारे नी तू लाउण वाली ए, दिल तेरा जदों टुटूगा। मेरे टॉप बत्ती बोल चले काली कार, बैठे कार विच मेरे चुन में जे यार। तर मित्रांनो, तुम्ही आता बघू शकता दोन्ही रिक्षा आपल्या एका जागेवर आलेल्या आहेत आणि आता जस्ट पुढे शहापूर आहे आणि आता इकडनं आपल्याला खूप ट्रॅफिकच्या तर बाहेर पडलेलो आहोत आम्ही आणि आता निघूयात इथून। किती किलोमीटर आहे रे? 170 किलोमीटर आहे इथून आणखीन शिर्डी। बघूयात किती वेळ लागेल शिर्डीला जायला। चला आता निघूयात इकडनं, खूप वेळ इथे टाइमपास झालेला आहे आपला। आता इकडनं डायरेक्ट निघूया आणि
आरामदाय आता चला. चला पवन दाजे हाय हॅलो ओय ओय विशाल चला. नको 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 असं काय करू नको. पंगे जान जा लेंदे ਅਸੀਂ ਬੈਠਿਆਂ ਬਿਠਾਇਆ ਬੰਦੇ ਉੱਠਣੇ ਨਹੀਂ ਦਿੰਦੇ ਕਾਦੀ ਸੀ ਪਤਾ ਹੱਥੇ ਉੱਤੇ ਟਾਈਮ ਦਾ ਦੂਰ ਜਾਂਦੀ ਦੇਖ ਮੇਰਾ ਦਿਲ ਸਹਿਬਦਾ ਕਹਿੰਦੀ ਮੈਨੂੰ ਮੇਰੇ ਕੋਲੋਂ ਹੱਥ ਜਾ ਛਡਾ ਕੇ ਹੁਣ ਜਾਂਦੇ ਹੋ ਗਏ 9:45 ਓਏ ਹੋਏ ਨੀ ਤੂੰ ਸੋਹਣੀ ਬਾਲੀ ਕਰਦਾ ਦਿਲ ਮਿਲਣ ਨੂੰ ਕਾਲੀ ਕਾਤੋਂ ਤੂੰ ਡਰਦੀ ਕੁੜੀਏ ਲਾ ਲਈ ਮੇਰੇ ਨਾਲ ਜੇ ਯਾਰ ਟੁੱਟੇ ਦਿਲ ਨੂੰ ਸਾਂਭੀ ਫਿਰਦੇ ਕੀ ਫਾਇਦਾ ਮੁਟਿਆਰੇ 12 ਸਾਲ ਬੱਜੀਆਂ ਜਰਾਈਆਂ ਛੱਡੇ तख्त हजारे हर तर मित्रांनो आम्ही आता इथे थांबलेलो आहोत. आता मस्त मक्काचा भाजीला कणीस म्हणजे भुट्टा आता इथे खायचा आहे आम्हाला. सध्या घाटात आहोत कसारा घाट. हे बघा रिक्षा कसारा घाटामध्ये सध्या आहोत आम्ही. आणि आता इथे आम्ही थांबलेलो आहोत भुट्टा खाण्यासाठी. तुम्ही इथे बघू शकता खूप छान असं वातावरण सध्या इथे झालेलं आहे. आणि त्यासाठी आता आम्ही इथे थांबलेलो आहे. हे सर्वजण आता इथे मस्त भुट्टा वगैरे खाऊ आणि याच्यानंतर थोड्या लगेच इकडून निघूयात. तर मित्रांनो तुम्ही आता बघू शकता आम्ही त्या घाटामधून आता जस्ट उतरलेलो आहोत कसारा घाट. आता येथे इगतपुरी जवळ आता इगतपुरी आलेली आहे ते तुम्ही बघू शकता. मित्रांनो आता जस्ट भेटलाय आम्हाला इथे सीएनजी पंप. आता एकदा सीएनजी फिल करतो रिक्षामध्ये. चालू आहे पंप. चला आलो की एकदा सीएनजी भरायला लागेल फुल. काही अडचण नाही नंतरला. तर मित्रांनो 165 रुपयाचा गॅस भरलेला आहे आणि या रिक्षामध्ये सध्या बसलेला आहे सीएनजी. तर रेट बघू शकता तुम्ही 89.50 पैसे हा सध्या इकडचा सीएनजीचा रेट आहे. इगतपुरी साई प्लाझाचे सध्या या सीएनजी पंपवर आम्ही आहोत आणि आता बघूत या रिक्षामध्ये किती सीएनजी बसेल. तर तुम्ही ते बघू शकता मंडळी. तर मित्रांनो 157 रुपयाचा सीएनजी या रिक्षामध्ये बसलेला आहे. तुम्ही ते बघू शकता. चला आता सीएनजी दोन्ही रिक्षामध्ये भरलेला आहे. आता निघूया तिकडनं. तर मित्रांनो हा आहे शिर्डी हायवे. भूक लागलेला आहे आम्हाला त्यामुळे आता आम्ही इथे थांबलोय युवराज हॉटेलच्या इथे आम्ही आता सध्या थांबलेलो आहोत. आता म्हटलं इथे एकदा जेवण वगैरे करूयात आणि मग नंतर पुढे निघूयात. आता वाजले आहेत 9:30 वाजले आहेत आणि आता सध्या आम्ही युवराज हॉटेल या ठिकाणी जेवण करण्यासाठी थांबलेलो आहोत. तर जेवण वगैरे करूयात नंतर पुढे निघूयात. चला. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आम्ही सर्वजण आता इथे बसलेलो आहे. आता आम्हाला जेवण करायचंय. तर मागवले भाजी वगैरे आली आपली पनीरची भाजी. ही पनीरची भाजी आलेली आहे. आता शेव भाजी येईल. तर मित्रांनो आता आमचा काय पाहिजे तुम्हाला दाजी? मला तंदूर रोटी. तंदूर रोटी येत आहेत. थांबा थोडं. तुम्हाला काय पाहिजे? तंदूर रोटी आम इज अ पॅच. पॅच म्हणजे ಕಾಂದ ಉಳ್ಳಾಗಡ್ಡು कांदा पाहिजे. ಕನ್ನಡ ಮೇಲೆ ಹೇಳ್ತಾರೆ ಉಳ್ಳಾಗಡ್ಡು. काय पाहिजे घ्यायला नाही याला नाही पाहिजे. इथं ठेवा आम्ही घेतो. तर ಅಂಕಲ್ ರೈಸ್ दोन फुल रस्ता. तर मित्रांनो आता आपण नॉनस्टॉप 64 किलोमीटर गाडी चालवली आहे नॉनस्टॉप. तुम्ही ते बघू शकता. आता 36 किलोमीटर राहिलेला आहे शिर्डी आणि तुम्ही ते बघू शकता आपण 64 किलोमीटर नॉनस्टॉप गाडी चालवलेली आहे. फक्त आता तुम्ही ते बघू शकता आता वाजलेले आहेत 12 वाजून फक्त 2 मिनिटं कमी आहेत आणि आम्ही आता इथे थांबलो चहा पिण्यासाठी. तर इथे एकदम मस्त छानपैकी चहा पितोत आणि मग नंतर इकडनं आता काय जास्त दूर नाही आहे, खूप जवळ आता एकदम शिर्डीच्या आम्ही आलेलो आहोत आणि आता रात्रीचे 12 वाजलेले आहेत. त्याला एकदम मस्त छानपैकी चहा पिऊयात आणि मग निघूयात. ज्या चहा आली का नाही मान तुमची? यांची मान दुखायली, यांची मान आवटळी पाहुण्याची. 36 किलोमीटर बाकी बघता आता इथून.
रात्रीचे 12 वाजलेले आहेत मित्रांनो आणि हे बघा चहाचा आनंद आम्ही घेताना हे बघा आम्ही सर्वजण आता चहाचा आनंद घेतोय. रात्रीच्या 12 वाजता खूप थंड अशी हवा सुटलेली आहे. आपल्या 2 रिक्षा इथे बाजूला उभे आहेत. हो घ्या चला. तर मंडळी आता वाजलेला आहे 1. तुम्ही ते बघू शकता. आता आम्ही झोपायची सोय करतोय. इथे लॉजवरती आम्ही आता झोपणार आहोत इथे आणि शिर्डीमध्ये आम्ही पोहोचलो ऑलमोस्ट. फक्त 4 किलोमीटर इथून शिर्डी बाकी आहे आणि त्याच्या अगोदर आम्ही थोडं आता म्हटलं इथून इथे जस्ट जवळ CNG पंप देखील आहे आणि त्यासाठी आम्ही आता इथे थांबायचं ठरवलं. आता इथे रूम पण केलेली आहे आणि आता इथे झोपायचं आणि इथून सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून मग नंतर दर्शनासाठी निघायचं आहे. तर चला आपण रिक्षा वगैरे पार्किंगला लावलेले आहे. तर आता आतमध्ये जाऊन आपण चला बघूयात. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता ही आपण रूम केलेली आहे. आता इथे आपण इथे आम्ही सर्वजण इथे झोपणार आहोत. हे बघा हे बघू शकता तुम्ही. ओ झोपले का? हे बघा रूम. चलायचं का झोपायचं? हा एका झोप येली. आता आता 1 वाजून गेला त्याला झोपतो मित्रांनो. सकाळी उगू आता सकाळी बघू सकाळी आता उठून. तर मित्रांनो आम्ही सर्वांनी आता आंघोळ वगैरे केलेले आहे. फ्रेश सर्वजण फ्रेश झालेलो आहोत. आता सकाळचे 8:30 वाजलेले आहेत आणि आता आम्ही इथे आलेलो आहोत नाश्ता करण्यासाठी. इथे तुम्ही बघू शकता मोहनगिरी नाश्ता सेंटर या ठिकाणी आम्ही आता नाश्ता करण्यासाठी इथे आलेलो आहोत आणि इथून 4 किलोमीटर फक्त मंदिर आहे. साईबाबाचं जे मंदिर आहे इथून फक्त 4 किलोमीटर अंतरावरती आहे आणि आता नाश्ता वगैरे करायचा आहे. चहा नाश्ता करायचा आहे आणि त्याच्यानंतर जायचं आहे दर्शन करायला. तर चला अगोदर नाश्ता वगैरे करून घेऊयात. भाऊ 1 मिनिट इकडे व्हिडिओ मध्ये बघ. भाई इकडे बघ. आता लाव ग. ते लाव ना दुसरं. ओम साईराम. फायनली मंडळी आम्ही पोहोचलो आहोत आता इकडे साईबाबा मंदिराकडे आणि आता दर्शनासाठी आम्ही निघालो. तिकडे बघा मोफत दर्शनाचा प्रवेश आहे इकडे आणि इकडे आता आम्ही जातोय. तर मित्रांनो तुम्ही इथे बघू शकता आता इथे मोबाईल लॉकर इथे आता मोबाईल वगैरे लॉक करून ठेवणार आहे आम्ही. तर थोडं दर्शन वगैरे झाल्यानंतर भेटूया दादा. हा मोबाईल इथे ठेवून मोबाईल आतमध्ये एंट्री नाहीये त्यामुळे आतमधला काही सीन आपल्या रेकॉर्ड होणार नाही ब्लॉग मध्ये. तर इकडे इथपर्यंतच आता आपण दर्शन वगैरे घेतल्यानंतर परत चालू करूयात. तर मित्रांनो आमचं दर्शन वगैरे झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता महाप्रसाद घ्यायला आम्ही इथे बसलेलो आहोत. म्हणजे बघू शकता आम्ही सर्वजण इथे आता महाप्रसाद घेण्यासाठी इथे आम्ही आता बसलेलो आहोत. प्रसाद वगैरे घेतला आम्ही. लाडू वगैरे सगळं घेतलेलं आहे. इथे बघू शकता खूप मोठा असा हॉल इथे आहे प्रसादालय. ते बघू शकता तुम्ही इथे मंदिर पण आहे इथे दत्त मंदिर. तर मित्रांनो आता आम्ही महाप्रसाद वगैरे घेतलेला आहे आणि आता आम्ही दर्शन वगैरे सर्व व्यवस्थित झालं. सर्व गोष्टी व्यवस्थित झाल्या. खूप एन्जॉय पण झाला आणि महाप्रसाद पण घेतला आणि आता आम्ही तुम्ही ते बघू शकता आम्ही आता परत त्याच्या प्रवासाला निघालो देखील आहोत. तर खरंच खूप मजा आलेली आहे. तर म्हणजे मी फर्स्ट टाइम इकडे शिर्डीला आलेलो मित्रांनो. तर खरंच मला खूप भारी वाटला. दर्शन देखील खूप व्यवस्थित झाले. मोबाईल मध्ये अलाउड नाही त्याच्यामुळे मधातला सीन काय आपण रेकॉर्ड करू शकलो नाही. खरंच मित्रांनो दर्शन वगैरे साईबाबाचे खूप चांगले झाले. ओम साईराम.